Welcome to SST College, Arts and Commerce. This is SST Priya. My name is Smita Vijay Jagtap. आज आपण FYBA SEM 1 मधील फाउंडेशन कोर्स या विषयामध्ये आज आपण पहिला टॉपिक अभ्यासणार आहे. यामध्ये आपण पहिल्या टॉपिकमध्ये ग्रामीण विस्तार आणि नागरी विस्तार काय आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये जर आपण बघितलं तर ग्रामीण विस्तार म्हणजे काय? ग्रामीण विस्तार ग्रामीण भागाला खेडणे असं म्हटलेलं आहे किंवा खेडूत किंवा गाव या पद्धतीने ग्रामीण भागाला गाव असं संबोधलं जातं. यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागाचा विस्तार हा कोणत्या प्रकारे आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. ग्रामीण विस्तारामध्ये जर आपण पाहिलं तर व्यवसाय, साक्षरता, लोकसंख्या, आकार लघुता, बेरोजगारी, प्रसारमाध्यमाची प्रसिद्धी, दारिद्र्य, कामातील सहभागाचे प्रमाण आणि समस्या ह्या आपल्याला ग्रामीण विस्ताराची वैशिष्ट्य पाहिजे. आता ग्रामीण विस्तार गाव जर आपण बघितलं तर गावामध्ये स्थलांतराचं जर आपण प्रमाण बघितलं तर गावामध्ये रोजगार हा कमी असतो. त्यामुळे काही लोक गावातली लोक ही शहरी भागामध्ये काय करत असतात तर स्थलांतर करत असतात, कारण रोजगार असतो आणि या रोजगार मिळवण्यासाठी ते ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतर करीत असतात. तसंच या उलट शहरी भागातून सुद्धा ग्रामीण भागामध्ये स्थलांतर केलं जातं आणि या पद्धतीने शहरी भागाचा कंटाळा येऊन त्यानंतर शहरी भागाची दगदग, धावपळ या सगळ्याला कंटाळून व्यक्ती शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये काय करत असतो? स्थलांतरित करत असतो. अशाच प्रकारे आता ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्य, त्या ग्रामीण समुदायाच्या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात पहिले आहे व्यवसाय. आता व्यवसाय जर तुम्ही बघितला तर ग्रामीण भागात मुख्य व्यवसाय हा शेती आहे. मुख्यत्वे पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहतात. त्याचबरोबर शेतीबरोबर गावातील लोक पशुपालन केलं जातं, हा जोडधंदा त्यांच्यासोबत असतो. त्यानंतर ग्रामीण समाजाचा उद्योग शेती, पशुपालन, त्यानंतर उद्योगाकडे ते लक्ष देत असतात. आज आपण ग्रामीण भागामध्ये पण पाहिलेलं आहे की शेती विभागात आधुनिकीकरण आलेलं आहे आणि यांत्रिकीकरण आलेलं आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आधुनिकीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं आहे साक्षरता. आता साक्षरता, या साक्षरतामध्ये जर आपण बघितलं मुलांना तर साक्षरता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यामध्ये साक्षरतेमध्ये ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या गावी किंवा जिल्ह्याच्या गावी जाऊन काय केलं जातं तर तालुक्याच्या गावी जाऊन शिक्षण घेतलं जातं. त्यामुळे काही जणांचं जे शिक्षण आहे ते अर्धवट राहतं, कारण ते तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी ते काय करतात तर जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही ते. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे पूर्ण नाही तर अर्धवट राहतं. परंतु काही जिद्दी विद्यार्थी असतात आणि ते काय करतात, आपलं एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशन ते पूर्णपणे पूर्ण करतात. लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण बघितलं तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे कमी आहे. लोकसंख्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये लोकसंख्येत खेड्यामध्ये राहणाऱ्यांची जी संख्या आहे खूप जास्त आहे. परंतु यामध्ये ऑस्ट्रेलिया किंवा आपण अमेरिका अशा प्रकारचे जर ठिकाणी गावात
मध्ये जर बघितलं तर संख्या खूप कमी आहे. अवघी 9% संख्या आपल्याला गावामध्ये दिसते. त्यानंतर भारत हा अत्यंत विकसनशील देश आहे. त्यामुळे यामध्ये जर आपण बघितलं तर खेडे भागामध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे गावामध्ये लोकसंख्येचं प्रमाण कमी असतं. जर आपल्याला लोकसंख्या 500च्या वर लोकसंख्या असेल, 1000च्या वर लोकसंख्या असेल, तर तिथे काय होते, तर 500 आणि 1000च्या वर जर लोकसंख्या असेल तर त्या लोकसंख्येच्या वर तिथे गाव तयार होत असतं. त्यानंतरचा आहे आकार लघुता. आकार लघुता, या आकार लघुतेचा अर्थ असा आहे की आकार लघुता म्हणजे आकारमान. गावाचं आकारमान हे कसं आहे, कोणत्या पद्धतीचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये आकार लघुतामध्ये ग्रामीण लोक जर आपण बघितलं, लोकसंख्या 500पेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी लोकसंख्या आकारमान पाहिलं जातं आणि त्यानुसार लोकसंख्या ठरवली जाते. सर्वात लहान लहान अशी खेडी आहेत आणि या लहान खेड्यांमध्ये काय आहेत, तर अशी विखुरलेली आहेत. यामध्ये आपण बघितलेलं आहे की लोकांचा चरितार्थ वाढवावा यासाठी काय आहे, तर गावांमध्ये लोक काय झालेले आहे, रोजगार त्यांना मिळावा त्यावेळेस त्यांचं काय होत आहे, तर आकार लघुता निर्माण होत आहे. त्यानंतर आपण बघितले रोजगारामध्ये जर आपण बघितलं तर ज्यांना रोजगार नाही त्याला बेरोजगारी असे म्हटलेलं आहे. मग अशा प्रकारचे प्रमाण बेरोजगारीमध्ये जर आपण बघितलं तर गावामधून बहुतांश लोक शहरी भागामध्ये जात असतात आणि शहरी भागामध्ये ते रोजगारासाठीच काय असतात, तर रोजगारासाठी जात असतात. मोठमोठे उद्योगधंदे, कंपन्या ह्या सगळ्या आपल्याला काय असतात, तर शहरी भागामध्ये असतात. त्यामुळे गावातून लोक शहरी भागामध्ये जात असतात. त्याचबरोबर शेती आहे, त्याचबरोबर पशुपालन आहे, जोडधंदा आहे, कृषी क्षेत्रामधले जे उद्योग आहेत, अशा प्रकारच्या कार्यांमध्ये काय केलं जातं, तर अशा प्रकारच्या कार्यांमध्ये भाग घेतला जातो आणि अशामध्ये रोजगार निर्माण होऊन गावामध्ये लोक काय करत असतात, तर रोजगार मिळून बेरोजगारी कशी कमी होईल ह्याकडे ते लक्ष देत असतात. त्यानंतर आहे प्रसार माध्यमाची प्रसिद्धी. आता प्रसार माध्यमाची प्रसिद्धी यामध्ये जर आपण बघितला तर ग्रामीण भागामध्ये परिस्थिती गरिबीची असते, आर्थिक परिस्थिती गरिबीची असते. आता हे जे आपण अभ्यासतोय ते सगळं 2001 यावेळची परिस्थिती कशी होती त्यावेळेसचं आपण परिस्थितीचा आपण अभ्यास करतोय. त्यावेळची जर परिस्थिती बघितली तर ग्रामीण भागामध्ये क्वचितच लोक खरेदी करत असत. आता त्यावेळची परिस्थिती बघितली, दूरदर्शन फक्त 25% लोकांकडे दूरदर्शन होतं. त्यानंतर रेडिओ 75%, वर्तमानपत्र हे सुद्धा 75% लोकांकडे वर्तमानपत्र होतं. मासिकं होती पण मासिकंही 20% लोकांकडे उपलब्ध होती. म्हणजे त्यावेळेसचं जर आपण प्रसिद्धी माध्यमाचा कल जर बघितला तर प्रसिद्धी माध्यमाकडे ग्रामीण भागाचं दुर्लक्ष होत होतं आणि त्यावेळेस आजही जर आपण बघितला तर प्रसिद्धीचा हा कल काय आहे, तर खूप कमी आहे आणि याकडे शासनाचं दुर्लक्ष. ही परिस्थिती 2001चा कालखंडाची परिस्थिती आहे. परंतु आत्ताचं जर आपण वातावरण बघितलं तर आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काय झालेला आहे, तर विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो आणि प्रसिद्धी माध्यम मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. आता त्यानंतर आहे दारिद्र्य. ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं जर आपण अभ्यासलं तर दारिद्र्य हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं. कारण तिथे रोजगार उपलब्ध नसतो. त्याचबरोबर परिस्थिती मनुष्याची जर परिस्थिती बघितली तर खूप कमी असते. त्याचबरोबर
गरिबांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर पण खूप जास्त आहे. जमीनदार शेतमजुरांची पिळवणूक करत असतात. त्याचबरोबर सावकारांकडून सुद्धा पिळवणूक झालेली आहे. अशा अनेक मोठमोठे पिळवणूक झाल्यामुळे तिथे दारिद्र्याचं जर प्रमाण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये 27% दारिद्र्याचं प्रमाण आपल्याला दिसून येतं आणि जरा जास्त प्रमाण दारिद्र्याचं प्रमाण दिसून येतं. त्यानंतर कामातील सहभागाचे प्रमाण. आता कामातील सहभागाचे प्रमाण ह्यामध्ये 2 प्रकार आहे, एक स्त्री प्रमाण आणि पुरुष प्रमाण. यामध्ये जर आपण बघितलं तर पुरुषांचं प्रमाण हे कामाच्या सहभागामध्ये जास्त आपल्याला दिसून येतं. स्त्रियांचं प्रमाण हे कमी आपल्याला दिसून येतं ग्रामीण भागामध्ये. यामध्ये बघितलं तर 51-52% जे आहे ते 51-52% जास्त प्रमाणामध्ये 51-52% प्रमाण आपल्याला पुरुषांचं दिसतं आणि जर आपण बघितलं तर 15-20% हे ग्रामीण भागामध्ये स्त्रियांचं प्रमाण दिसतं. म्हणजे ह्याच्यामध्ये स्त्रियांच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर पुरुष हे जास्त कामाच्या सहभागामध्ये ते काय करत असतात तर सहभाग घेत असतात. त्यानंतर ग्रामीण समुदायाच्या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात शेवटचा पॉईंट येतो आहे समस्या. समस्यामध्ये इतर समस्या येतात. मग इतर समस्यांमध्ये काय येणार तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं वाहतूक आहे, वाहतुकीचे प्रॉब्लेम आहेत, विजेचे प्रॉब्लेम आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहे, संपर्क लवकर होऊ शकत नाही. अशा प्रकारचे अनेक इतर समस्यासुद्धा ग्रामीण भागामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर जमीनदार वर्ग जो आहे तो जमीनदार वर्गसुद्धा कामगार वर्गाकडून काय करत असतो, मोठ्या प्रमाणामध्ये काय करत असतो, पिळवणूक करत असतो. म्हणजे अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इतर समस्या पण आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसतात. जर आपण बघितलं ग्रामीण भाग यामध्ये जर तुम्ही आदिवासी एरिया जर आपण अभ्यासला यामध्ये वाडा, जव्हार, मोखाडा किंवा मुरबाड या साईडला जर बघितलं तर वाहतुकीची जर व्यवस्था आपण पाहिली तरी वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये एकच बस जी सकाळी जात असते ती संध्याकाळी रिटर्न येत असते. म्हणजे वाहतुकीच्या सोयीसुद्धा काय त्या ठिकाणी खूप कमी प्रमाण आहे. आणि अशा प्रकारच्या वाहतुकीच्या म्हणजे जी बस जाते घेऊन तीच बस रिटर्न येत असते. म्हणजे एकच बस काही गावांमध्ये अजूनही तशी गावांमध्ये परिस्थिती आहे. म्हणजे वाहतुकीची पण फार मोठी समस्या आपल्याला गावामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. हे आपण ग्रामीण विस्ताराची आपण काय काय पाहिलेले तर वैशिष्ट्य आहेत. नेक्स्ट आपल्याला अभ्यासायचं आहे नागरी विस्तार. आता नागरी विस्तार म्हणजे काय, नागरी भाग म्हणजे तर शहरी भाग आला, शहर आलेलं आहे, सिटीजन आलेलं आहे. तर यामध्ये त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आता हे सिटीजन आहे आणि हे सिटीजन असलं तर यामध्ये म्हणजे काय शहरी समुदाय आहे. आता ह्या शहरी समुदायामध्ये जर तुम्ही बघितलं शहरामध्ये अनेक लोक, बँका असतात, राजकीय संस्था असतात, मोठमोठे उद्योग असतात, दवाखाने असतात, वाहतूक असते, सांडपाण्याची व्यवस्था, अशा अनेक प्रकारच्या काय आहेत तर व्यवस्था आपल्याला शहरी भागामध्ये दिसत आहेत. म्हणजेच औद्योगिक क्रांतीनंतर जर बघितलं तर शहरीकरण हे खूप वाढलेले आहे आणि शहरामध्ये आपण जर बघितलं तर उद्योगधंदेही मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेले आहेत तर आपल्याला वाढलेले दिसून येतात. शहरीकरण जर बघितलं शहरीकरणामध्ये लोकांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आणि जास्त प्रमाणामध्ये. आता आपल्याला शहरीकरणाच्या विस्ताराला कोणकोणते जबाबदार असणारे घटक आहेत ते आपल्याला अभ्यासायचे. त्यामध्ये व्यवसाय आहे, साक्षरता आहे, लोकसंख्या आहे, आकार आहे, बेरोजगारी आहे, प्रसार माध्यमाची प्रसिद्धी आहे, दारिद्र्य आहे, कामातील सहभागातले प्रमाण आहे आणि समस्या आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत तर व्यवसाय. आता शहरी भागामध्ये जर आपण बघितला तर सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं जातं शहरी भागामध्ये, नोकरीला प्राधान्य दिलं जातं आणि त्याचबरोबर प्राधान्य आणि त्यानंतर काही लोकसंख्या शहरी भागामध्ये पण गावं असतात छोटी छोटी तर ते शेती क्षेत्रामध्ये असतात. त्याचबरोबर नोकरीच्या बरोबर ते काही जोडधंदे करत असतात, नोकरीच्या बरोबर काही पूरक व्यवसाय आहेत ते पूरक व्यवसायसुद्धा काय करत असतात तर चालू करत असतात, म्हणजे नोकरीच्या शोधात असतात. त्याचबरोबर साक्षरतेमध्ये जर बघितलं तर शहरामध्ये साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे कारण शहरामध्ये वाहतूक व्यवस्था असते आणि त्याचबरोबर व्यवस्था असल्यामुळे आणि शहरामध्ये ठिकठिकाणी काय आहेत तर शाळा आहेत
आणि त्याचबरोबर शाळेबरोबर त्यांना काय आहे तर वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा शाळेच्या तिथे केल्या जातात. त्याचबरोबर जर आपण बघितलं शहरामध्ये साक्षरतेचा दर हा खूप जास्त आहे. सगळ्यात जास्त जर आपण बघितला साक्षरतेचा दर हा केरळ राज्यामध्ये साक्षरतेचा दर हा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. लोकसंख्येमध्ये काय आहे तर शहरी भागामध्ये लोकसंख्या ही जास्त आहे, कारण रोजगारीमुळे शहरी भागामध्ये लोक काय करत असतात जास्तीत जास्त प्रमाणे येत असतात. त्यानंतर यामध्ये भारत, रशिया, अमेरिका, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यामध्ये जर आपण बघितलं प्रमाण 28, 73%, त्याचबरोबर 77, 99% काय आहे तर लोकसंख्येचं प्रमाण इथे जास्त आपल्याला दिसून येतं. नंतर आहे आकारमान. आता आकारमानामध्ये जर आपण बघितलं तर लोकसंख्यामध्ये खूप सारी शहरांनंतर वसाहती आहेत. अशा वसाहतीची विभागणी केलेली आहे. त्यामुळे आकार लघुता ही काय आहे तर मोठ्या प्रमाणात आपल्याला आकार लघुता दिसून येत आहे. त्यानंतर मुलांनो यामध्ये बेरोजगारी बघितलं तर बेरोजगारी उद्योगधंदे शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या उद्योगधंद्यामध्ये रोजगार हा मोठ्या प्रमाणात मिळत असतो. त्यामुळे इथे जर आपण बघितलं तर काय आहे तर लघु क्षेत्रातले उद्योग आहे, त्याचबरोबर औद्योगिक आजार पण आहे, उद्योगाचं आधुनिकरण झालेलं आहे, त्याचबरोबर जागतिक महामंदी सुद्धा काय झालेली आहे तर वाढलेली आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या काय आहेत तर बेरोजगारी म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण जर आपण बघितलं तर आहे, परंतु ग्रामीण भागापेक्षा थोडंसं बेरोजगारीचं प्रमाण कमी आहे, कारण इथे रोजगार वर्ग हा काय आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते आहे. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमाची जर प्रसिद्धी यामध्ये जर बघितलं तर ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये नक्कीच काय आहे तर जास्त प्रमाणात प्रसिद्धी माध्यम दिसून येतो. घरोघरी रेडिओ, TV, त्याच्यानंतर दूरदर्शन हे आपल्याला दिसतं. त्याचबरोबर वर्तमानपत्र, मासिक हे सुद्धा घरोघरी आपल्याला दिसतात. त्यामुळे साक्षरतेचं प्रमाण हे शहरी भागामध्ये जास्त आहे. त्याचबरोबर मोठ्या शहरांमध्ये काय आहे तर लोक काय करत असतात तर हा जन्मदर काय असतो तर पूर्णपणे वाढलेला असतो आणि साक्षरतेचं प्रमाण पण काय आहे तर शहरी भागामध्ये जास्त आहे ग्रामीण भागापेक्षा. त्यानंतर दारिद्र्य. शहरामध्ये दारिद्र्य असते, परंतु शहरी लोकांमध्ये जर आपण बघितलं तर 24% लोकसंख्या जी आहे ती दारिद्र्य रेषेखाली जगत आहे. शहरात दारिद्र्याचे प्रमाण जर बघितलं तर बेरोजगारी, झोपडपट्टीमध्ये कुटुंब जर बघितलं तर खूप मोठं कुटुंब असतं, जुगार, मद्यपान असे समाज विघातक अशा काय आहेत तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला सोयी दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे दारिद्र्याचं जर प्रमाण बघितलं तर झोपडपट्टीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. त्यानंतर कामातील सहभागाचं प्रमाण. आता कामातील सहभागाच्या प्रमाणामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर स्त्री पुरुष हे दोन्ही इथे आपल्याला प्रमाण समान दिसून येतं. शहरी भागामध्ये कसं स्त्रिया सुद्धा नोकरी करत असतात, त्यामुळे इथे आपल्याला प्रमाण हे समान दिसून येतं. त्याचबरोबर इतर समस्या. आता इतर समस्येमध्ये कोणकोणते पॉईंट असू शकतात तर इतर समस्येमध्ये जर आपण बघितलं प्रदूषणामुळे सुद्धा आरोग्य. आता प्रदूषण, औद्योगिकीकरण शहरीकरणामध्ये जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे प्रदूषित जर बघितलं तर प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला शहरीकरणामध्ये दिसतं आणि त्याचा आरोग्यावर हा जास्त प्रमाणात परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण बघितलं की कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोक काय करत असतात तर राहत असतात. मोठ्या प्रमाणावर जास्त बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळत असते. सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी सुद्धा इथे अवेलेबल म्हणजे बस, रेल्वे हे अवेलेबल असतात. त्याचबरोबर गरीब श्रीमंत यांच्या उत्पन्नामधला भेदभाव किंवा ह्याच्यामधली विषमता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काय होत असते तर दिसून येत असते. म्हणजे अशा प्रकारे तफावत जी आहे श्रीमंत आणि गरीब जो भेदभाव पण आहे याची तफावत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असते. आणि यामध्ये जे आपण बघितलं की ग्रामीण आणि शहरी भाग, ग्रामीण भागामध्ये आपल्याला प्रमाण जरा काय असतं तर बेरोजगारीचं, त्याचबरोबर
साक्षरतेचं हे प्रमाण आपल्याला कमी दिसून येतं, व्यवसायाचं प्रमाण हे आपल्याला कमी दिसून येतं. परंतु शहरी भागामध्ये औद्योगिकीकरण आलेलं आहे, आधुनिकीकरण आलेलं आहे आणि शहरीकरण आलेलं आहे. त्यामुळे काय आहे तर हे आपल्याला प्रमाण इथे जास्त प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे शहरीकरणाच्या विस्ताराला जबाबदार करणारे महत्त्वाचे जे घटक आहेत त्या आज आपण अभ्यासले. आज आपण ग्रामीण विस्ताराची वैशिष्ट्य आणि शहरीकरणाची जी आहेत नागरी विस्ताराची वैशिष्ट्य ही आज आपण अभ्यासलेली आहेत. थँक्यू व्हेरी मच.